आणि आता महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात आपण पाहणार आहोत मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थोड्याच वेळात जाहीर सत्कार होणार आहे। या कार्यक्रमासाठी भाजपचे आणि शिंदे गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित असतील। कसबा क्रांतीवीर आणि संतांचा जिल्हा असून समाजविरोधी पक्षांना हरवण्यासाठी जनता महाविकास आघाडीला मदत करेल असं नाना पटोले यांनी म्हटलंय। याशिवाय निवडणुकीमध्ये आमचे मतभेद नाहीत असंही पटोलेंनी सांगितलं। बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यानंतर नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। नागपुरातील काँग्रेस नेते आशिष देशमुखांनी सुद्धा पक्ष नेतृत्वाकडे पटोलेंना हटवण्याची मागणी पत्राद्वारे केली होती। नाशिकच्या नांदगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय। महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक उद्योग बाहेर जात आहेत, मात्र यासाठी काहीही केलं जात नाही असं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे। भारतात हिंदू सुरक्षित नाही हे माझं स्पष्ट मत आहे। काश्मीरी हिंदूंचं 2022 मध्ये दुसऱ्यांदा पलायन झालं। इस्लामिक जिहादी आतंकवादी विरोधात युद्ध घोषित करावं आणि तबलिकी जमातीवर बंदी घातली जावी अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक प्रवीण तोगडिया यांनी अमरावतीमध्ये केली आहे। कणकवली राडा प्रकरणामध्ये अटक केलेल्या 10 आरोपींची पोलिसांनी आता कोठडीत रवानगी केली आहे। या गुन्ह्यातील आरोपी आमदार वैभव नाईक यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही। रयत विद्यार्थी संघटनेचे राजू काळे यांनी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळेला डिपॉझिट भरण्यासाठी ते चक्क 10,000 रुपयांची चिल्लर घेऊन गेले होते, त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची धांदल उडाली। महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राहुल कलाटे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांचे समर्थक एकमेकांसमोर आल्यानंतर मोठा गोंधळ उडाल्याचं दिसलं। यावेळेला समर्थकांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अजित पवार मला उमेदवारी देतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना पिंपरी चिंचवड शहर कळलेलंच नाही अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंनी दिली आहे। याशिवाय अजित पवारांनी कोणत्याही प्रकारची चर्चा केलेली नसल्याचंही कलाटेंनी म्हटलंय। ठाकरे पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडनं सुद्धा आता चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शहराध्यक्ष प्रवीण कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। युती ठाकरेंसोबत असून त्यांचा उमेदवार नसल्यानं निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याचं संभाजी ब्रिगेडनं म्हटलंय। बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यासंदर्भात थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांनी बोलणं टाळलंय। माझ्यासोबत काही चर्चा झालेली नाही, परंतु बाळासाहेब जेव्हा व्यथित होतात तेव्हा वाईट वाटतं असं जयश्री थोरात यांनी म्हटलंय। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आहे की पत्र हे माहिती नाही, हे सर्व तात्पुरतं असतं, काळजी करण्याची गरज नसल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संगमनेर तालुक्यातल्या वेल्हाळे गावात इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला नवनियुक्त आमदार सत्यजित तांबे आणि थोरात यांची कन्या जयश्री देखील उपस्थित होते। ठाणे आणि मुंबईच्या मधोमध असलेल्या कोपरी उड्डाणपुलाचं उर्वरित काम आता अंतिम टप्प्यात आलं असून येत्या 9 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होईल। मुंबई नाशिक आग्रा महामार्ग, घोडबंदर मार्ग, भिवंडी तसंच ठाणे शहर इथल्या वाहनांना आता थेट पूर्व द्रुतगती महामार्गावर जाण्यासाठी सोयीचं होणार आहे। बाईक टॅक्सी कंपनी रॅपिडोला सुप्रीम कोर्टानं देखील कोणताही दिलासा दिलेला नाही। सध्याच्या नियमानुसार रॅपिडोला महाराष्ट्रात काम करण्याचा परवाना मिळू शकत नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयाकडे परत पाठवलंय। विशाळगडाच्या अतिक्रमणाचं काउंटडाऊन सुरू झालंय। राज्य सरकारनं ही अतिक्रमण काढायला 1,17,00,000 रुपयांचा निधी देखील नुकताच दिलाय, त्यामुळे विशाळगड लवकरच अतिक्रमण मुक्त होईल अशी अपेक्षा आहे। मात्र प्रशासनानं याला विलंब लावू नये, अन्यथा आम्ही कार सेवा करून पाडून टाकू असा इशारा शिवप्रेमींनी दिलेला आहे।
रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे एमआयडीसी इथल्या एका बंद पडलेल्या कंपनीतील कोट्यवधी रुपयांच्या भंगार चोरीचं प्रकरण समोर आलेलं होतं। या प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांवर अटकेची टांगती तलवार असल्याची माहिती समोर आलेली आहे। कोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानं या 4 नेत्यांना अटक होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी महासंघाच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करत धडक मोर्चा काढण्यात आला। जुनी पेन्शन योजनेची मागणी मान्य झाली नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। डोंबिवली एमआयडीसी परिसरातील रस्ते आता डेब्रिजनं व्यापलेले आहेत। रस्त्यावरील डेब्रिजमुळे आता डोंबिवलीकरांना त्रास सहन करावा लागतोय। शहर अस्वच्छ करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं गेलंय। जळगावमधल्या अजिंठा चौक ते कालिंका माता मंदिरादरम्यान असलेल्या अतिक्रमणावर पालिकेनं आता धडक कारवाई केली आहे। पोलीस बंदोबस्तात पालिकेनं हे अतिक्रमण हटवलेलं आहे। जळगाव बस स्थानकाबाहेर औरंगाबाद जळगाव ही एसटी बस बंद पडल्यानं वाहतुकीचा बोजवारा उडालेला होता। प्रवाशांनी एसटीला धक्का मारून वाहतूक सुरळीत केली आहे। एसटीच्या देखभालीचा प्रश्न यामुळे आता ऐरणीवर आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर आता मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली। दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जबाबदार पदावर असून त्यांच्या वक्तव्याचा जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। तब्बल 4 महिने उपोषण करून सुद्धा न्याय मिळत नसल्यानं धुळे कृषी बाजार समितीतल्या संतप्त हमाल कामगारांनी कामगार अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून ठेवत कार्यालयाला टाळं ठोकलंय। कामगारांची सुमारे 58 लाखांच्या लेव्हीसह मजुरी थकीत असून ती वसूल करण्यात यावी या मागणीसाठी कामगारांचं बेमुदत उपोषण सुरू होतं। सातारा पालिकेच्या हद्दीतल्या 72,000 मिळकत धारकांना पालिकेनं कर मागणी नोटिसा बजावलेल्या होत्या। मात्र पालिकेनं सुरू केलेल्या कर आकारणी प्रक्रियेला आमदार शिवेंद्रराजेंनी विरोध दर्शवला होता आणि याच पाठपुराव्याला आता यश आलं असून शासनानं कर आकारणी प्रक्रियेला स्थगिती दिलेली आहे। सोलापूरमधल्या उजनी समांतर जलवाहिनीचं काम 8 दिवसात पूर्ण करा, अन्यथा सोमवारपासून आमरण उपोषण करू असा इशारा माजी आमदार दिलीप माने यांनी पालिकेला दिलाय। जलदुर्ग यशवंतगडाच्या बुरुजाला भगदाड पाडून एका हॉटेल व्यावसायिकानं भिंत बांधलेली आहे। यामुळे गडाचं अस्तित्व धोक्यात आलं असून हे अनधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी आता शिवप्रेमींनी केलेली आहे। पुणे सोलापूर महामार्गावरील दुभाजकाची उंची वाढवण्याची मागणी अनेक वर्षांपासून होतीये। दुभाजकांची उंची न वाढल्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलंय, मात्र याकडे महामार्ग अधिकारी दुर्लक्ष करतायत। सातारा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय संजय मोरे मित्र समूहाच्या वतीनं जिल्हाभर आरोग्य सप्ताह राबवला जात आहे। हिंगोलीच्या आंबा गावातील 2 शेतकऱ्यांनी पेरूची बाग तोडून टाकली आहे। या शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमधून पेरू फळबागांची लागवड केली होती, परंतु 4 वर्ष झाली आहेत तरी या झाडांना फळं लागली नाहीत। कृषी विभागानं कोणतंही मार्गदर्शन केलेलं नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय। त्यामुळे या शेतकऱ्यांचं आता मोठं आर्थिक नुकसान झालंय। साताऱ्यात शरद कृषी प्रदर्शनातील डॉग शो स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळालाय। या स्पर्धेसाठी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातील 60हून अधिक श्वान सहभागी झाले होते। सह्याद्री प्रतिष्ठानच्या शिवरथ यात्रेचा सांगता समारोप किल्ले रायगडावर पार पडलाय। 2 फेब्रुवारीला किल्ले शिवनेरी इथून प्रारंभ झालेली ही शिवरथ यात्रा किल्ले रायगडावर आल्यानंतर राज सदरे समोर शिवप्रतिमेचं विधिवत पूजन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील माता रमाईंच्या राष्ट्रीय स्मारकाला हजारो बौद्ध बांधवांनी माता रमाई जयंतीच्या निमित्तानं अभिवादन केलंय। राज्याच्या विविध भागातील बौद्ध बांधवांनी माता रमाई यांचं माहेर असलेल्या वनंद या गावात हजेरी लावली होती। अमरावतीमध्ये गरीब गरजू लाभार्थ्यांना हक्काची घरं नाहीत, याशिवाय रमाई आवास योजनेतील दारिद्र्य प्रमाणपत्राची अट आणि प्रधानमंत्री आवास योजनेतल्या PR कार्डची अट रद्द करा या मागणीसाठी प्रहारनं मोर्चा काढला होता।
एमपीएससीनं परीक्षेमध्ये केलेल्या बदलांचा विरोध करत राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांमध्ये आंदोलनं केली जात आहेत। या आंदोलनांच्या 14व्या दिवशी सुद्धा सरकारनं कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यानं विद्यार्थ्यांनी आता ढोल बजाव आंदोलन केलंय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं कृषी सेवा परीक्षेतील केलेल्या बदलांच्या विरोधात कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचं ढोल बजाव आंदोलन सुरू आहे। आंदोलनाचा आजचा 14वा दिवस होता। प्रशासनानं अद्याप आंदोलनाची दखल घेतलेली नाही। कोयना नदीच्या पाण्याचं आवर्तन लांबल्यानं सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे। त्यामुळे आमणापूर नदीपात्र कोरडं पडलंय। याशिवाय गटार आणि कारखान्याची मळी नदीत मिसळून पाणी हिरवगार झाल्यानं ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलंय। गोंदिया शहरातल्या सिंगलटोली आंबाटोली परिसरातली अतिक्रमणं काढण्यात येत आहेत। रेल्वेच्या 3ऱ्या ट्रॅकच्या कामासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे। कडक पोलीस बंदोबस्तात रेल्वेनं ही कारवाई केली आहे। हिंगोलीमधल्या आजेगाव बटवाडी मन्नास पिंपरी रस्त्याची दुरावस्था झाली आहे। जवळपास 10 किलोमीटरचा हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालाय। त्यामुळे अपघात वाढतायत। रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जाते। राज्यभरामध्ये केळी उत्पादनात सर्वात अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादनात मोठी घट झाल्यानं त्याचा थेट परिणाम बाजारपेठेत देखील पाहायला मिळतोय। 50 ते 60 रुपये प्रति डझन भाव देऊन सुद्धा चांगल्या दर्जाची केळी बाजारपेठेत उपलब्ध नाहीत। केळी उत्पादनात घट झाली आहे आणि त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। नांदेडमधल्या हदगाव तालुक्यातल्या पळसा गावामध्ये संत बिरोबा महाराज देवस्थानच्या यात्रेला सुरुवात झाली। यात्रेच्या पहिल्या दिवशी कलशारोहण झालं आणि यावेळेला हजारो भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। बोदवड तालुक्यातल्या येवती आणि रेवती इथल्या पायी वारीचं प्रस्थान झालेलं आहे। येवती इथल्या सरपंचांनी दिंडीतल्या भाविकांचं रुमाल टोपी घालून स्वागत केलं। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर धमकीच्या कॉल प्रकरणी पोलिसांनी मुंबईतल्या गोवंडी परिसरातनं एका 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे। गुन्हा दाखल करून आता मुंबई पोलीस पुढील तपास करतायत। मुंबईमध्ये हाय प्रोफाईल रिसॉर्टच्या नावाखाली डुप्लिकेट वेबसाईट तयार करून लाखोंची फसवणूक करणाऱ्या आरोपींना दहिसर पोलिसांच्या सायबर सेल विभागानं अटक केली आहे। या दोन भावांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या डझनभर लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे। कल्याण स्टेशन परिसरातल्या स्कायवॉकला एका तरुणानं गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। तरुणानं आत्महत्या का केली हे अद्याप समोर आलेलं नाही। या घटनेनंतर आता स्टेशन परिसरात एकच खळबळ उडालेली होती। लोकल ट्रेनमध्ये चोरी करण्याच्या संशयावरून दोघांना अर्धनग्न करत प्रवाशांनी चोप दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। रेल्वे पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पुढील तपास सुरू केलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर इथं झालेल्या अपघातात जखमी झालेले पत्रकार शशिकांत वारिसे यांचा मृत्यू झालाय। ज्याच्या विरोधात बातमी लावली त्याच्याच गाडीनं धडक दिल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप वारिसे यांच्या नातेवाईकांनी केलेला आहे। विरारच्या मांडवी पोलिसांनी वाळू माफियांच्या विरोधात आता धडक कारवाई सुरू केली आहे। कसराळी आणि वैतरणा रेल्वे पुलाच्या खाली वाळू उत्खनन होत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती। पोलिसांनी उत्खनन करणाऱ्या 2 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। तलवारीनं केक कापणं लातूरमध्ये 7 जणांना चांगलंच महागात पडलंय। विवेकानंद पोलीस ठाण्यात 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। यापैकी 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर 1 जण फरार झालाय। मुंबई गोवा महामार्गावर ब्लॅक स्पॉट असणाऱ्या भोसते घाटातील अवघड वळणावर भीषण असा तिहेरी अपघात झालाय। या तिहेरी अपघातात जीप आणि कंटेनरमधले 6 प्रवासी जखमी झालेत। लोकसभेत राहुल गांधी विरुद्ध भाजप असा सामना आज बघायला मिळाला। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना काँग्रेस खासदार राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच हल्लाबोल केला। त्यावर भाजपचे नेते आक्रमक झाले। राहुल गांधींनी केलेले आरोप निराधार असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी यावेळेला म्हटलं। त्यावेळेला लोकसभेत चांगलाच गदारोळही झाला। गेले 4 महिने कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेमध्ये मला खूप काही शिकायला मिळालं। लोकांचा आवाज आणि भारताचा आवाज ऐकण्याची संधी मिळाली। बेरोजगारी महागाई या शेतकऱ्यांच्या प्रमुख समस्या आहेत असं राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये बोलताना म्हटलंय।
भारतानं संयुक्त राष्ट्र महासभेत काश्मीर मुद्द्यावरनं पुन्हा एकदा पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय। भारत नेहमीच धर्मनिरपेक्ष मूल्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि यापुढे सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचं संयुक्त राष्ट्र महासभेतल्या भारतीय प्रतिनिधींनी म्हटलेलं आहे। श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आता आफताब पूनावालाचा कबुलीनामा समोर आलेला आहे। आफताबनं 16 मे 2022लाच श्रद्धाची हत्या केल्याची माहिती त्याच्या कबुलीनाम्यामध्ये दिलेली आहे। खर्चाच्या पैशांवरनं श्रद्धाचं आणि आफताबचं भांडण झालं आणि या भांडणातूनच श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्याचं आफताबनं सांगितलंय। तुर्की देश भूकंपाच्या धक्क्यांमुळे हादरलाय। 2 दिवसांमधला तुर्कीतला हा 5वा भूकंपाचा धक्का आहे। आतापर्यंत तुर्कीमध्ये 5000 नागरिकांचा मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल असून यामध्ये मोठी वित्तहानी झालेली आहे। ज्या क्षणी मुलाचा जन्म झाला त्याच क्षणी सिरियातल्या अलेप्पोमध्ये झालेल्या भूकंपात त्याची आई भूकंपाच्या ढिगाऱ्याखाली गेली। त्याचा जन्म झाल्यानंतर त्याच्या आईचा मृत्यू झालाय। वाचलेल्या मुलाला घेऊन जातानाचा हा व्हिडिओ पाहायला मिळतोय। तुर्कीमधल्या भूकंपानंतरचा एक व्हिडिओ आता अत्यंत हा हृदयद्रावक असा व्हिडिओ समोर येतोय, ज्यामध्ये 2 लहान मुलं इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं दिसतंय। या मुलांची सुखरूप सुटका व्हावी अशी प्रार्थना केली जाते। पाकिस्तानमध्ये विकिपीडिया पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे। शहबाज शरीफ यांनी त्वरित विकिपीडिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत। 1 फेब्रुवारीला पाकिस्ताननं धर्मविरोधी मजकूर न काढल्यामुळे विकिपीडियावर कारवाई केली होती। एकमेकांवर आकंठ प्रेम करणारे रितेश आणि जेनेलिया यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे। रितेश तू झूठी मैं मक्कार सिनेमाचं गाणं गात होता तेव्हा गाण्याच्या ओळीप्रमाणे जेनेलियानं रागाच्या भरात रितेशच्या चेहऱ्यावर पाणी ओतलं। या दोघांचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। सिद्धार्थ आणि कियारानं अखेर 7 फेरे घेतलेले आहेत। 7 फेब्रुवारी हा दिवस सिद्धार्थ आणि कियारासाठी त्यांच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस ठरतोय। या लग्नामध्ये दोघांचे कुटुंबीय आणि जवळच्या लोकांनी उपस्थिती दर्शवली आहे। कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नामध्ये पाहुण्यांसाठी खास सोय करण्यात आलेली होती। यावेळेला जुही चावलानं या नाश्त्याचा आस्वाद घेत एक पोस्ट शेअर केली आहे। जुहीनं शेअर केलेल्या फोटोत पराठे, गूळ, दही, लस्सी दिसतीये। जुहीनं पारंपरिक भारतीय नाश्त्याचं कौतुक केलंय। अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत सध्या काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत। प्रियानं इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत आपल्या काश्मीर व्हेकेशनची माहिती दिली आहे। महामार्गावरून एक वाघ रस्ता ओलांडत असतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून हा महामार्ग असल्याची माहिती मिळते। वन्य प्राण्यांसाठी कॉरिडॉर बनवण्याची मागणी नेटकरी करत होते। दोन्ही हात सोडून सायकल चालवणं एका सायकल स्वाराला चांगलंच महागात पडलंय। समोरून येणाऱ्या कारला पाहून त्यानं हात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। देवतारी त्याला कोण मारी असाच एक अपघात समोर आलाय। एका ट्रकनं बाईक स्वाराला धडक दिली आणि तो बाईक स्वार ट्रकच्या चाकाखाली आला, मात्र आश्चर्यकारकरित्या तो सुखरूप बचावला। गप्पांमध्ये मशगूल असणाऱ्या एका मित्रांच्या गटानं सायकल स्वार मुलीचा जीव वाचवला। अगदी क्षणात घडणाऱ्या या घटनेचं भान येत या तरुणांनी या मुलीची खांबाला होणारी धडक थांबवलेली आहे। वाहनांच्या डॅश कॅममध्ये अनेकदा मोठे अपघात कैद होत असतात, तसंच काही चमत्कार सुद्धा कैद होत असतात। बाईकवरून जाणारे हे 2 जण किती नशीबवान आहेत हे केवळ या डॅश कॅममुळे समोर आलेलं आहे। उंची कमी असल्याचा मोठा तोटा एका तरुणाला बसलाय। मॉलमध्ये हवी असलेली वस्तू काढण्यासाठी तरुणानं प्रयत्न केले, मात्र अख्खं रॅक अंगावर पडलं। आता हे नुकसान भरायचं कसं असा सवाल उपस्थित होतोय। निसर्गाची हानी करायला जाल तर निसर्ग धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। दक्षिणेकडच्या एका जंगलात रबर गोळा करायला गेलेल्या एका व्यक्तीला हत्तीच्या हल्ल्याचा सामना करावा लागलाय। अगदी थोडक्यात ही व्यक्ती बचावल्याचं दिसतंय। प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं, मात्र या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या 2 कुत्र्यांना मोठ्या प्रयत्नानंतर फळ चाखायला मिळालंय। कुत्र्यांच्या या चिकाटीचं कौतुक केलं जात आहे।
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलेल्या व्यक्तीचा पैसे न देताच पळ काढण्याचा डाव होता. मात्र पेट्रोल पंपावरचे कर्मचारी त्याला धडा शिकवायला तयारच होते. हा व्हिडिओ पेट्रोल पंपावरच्या सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालाय. डान्स ट्रेनर जर चांगला असेल तर विद्यार्थी सुद्धा दमदारच असतात. अशाच एका लहानग्या डान्स ट्रेनरचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीला पडलेला आहे. असा ट्रेनर असेल तर आम्ही सुद्धा डान्स शिकू, अशा कॉमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या आणि काही इंटरेस्टिंग बातम्यांसह मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.